बस. गनिमी कावा नारळी भात खावा. केली बघ तुझी सुटका. आता तुझ्यावरचं सगळं पहाड चौक्या सुटलं. भारी आहेस बाबा तू. का आता समर, अरे दार उघड. घरावर दगडफेक झाली आपल्या. समर, समर, अरे आत आहेस ना तू? सुमे हे ठेव आणि तू लप कुठेतरी पटकन. केवढा घाबरतोस रे? सुमे अगं आता बोलण्याची वेळ नाहीये. तू लप ना पटकन कुठेतरी. तू तर लपू. मला कुठं माहिती आहे तुझं घर? तू ये इकडे इकडे इकडे. नाही बाथरूम नको, बाथरूम नको. तू ना बेड नाही, बेड खाली पण नको. तू एक काम कर, तू ना तिकडे लप कपाटात. ये इकडे. पायलट तुझं काय चाललंय मला काय कळण झालंय बघ. सुमे अगं हे सगळं नंतर बोलूया आपण. तू लप ना आत्ता. समर, अरे दार उघड. हो मम्मा आलो, एक मिनिट. पायलट मला अशी लपाछपी चालत नाही. सुमे आता पाया पडू का तुझ्या? लप ना प्लीज प्लीज. आत्ता कसं गरजू माणसासारखं बोललास? समर, हो मम्मा आलो. लप ना प्लीज. सुमे 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 प्लीज 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 लप ना. जा. तू लप, मी दार लावतो. समर, अरे काय झालं? किती वेळ लावलास दरवाजा उघडायला? तू ठीक आहेस ना? हो मम्मा अगं मी ते वॉशरूम मध्ये होतो. काय झालं? अरे काय झालं? काय आपल्या घरावर दगडफेक करतंय कोणीतरी? दगडफेक? कोण कोण करतंय दगडफेक? काय माहित. तू मुख्यमंत्री बनणार म्हटल्यावर कितीतरी लोक नाराज झाले असतील. असेल त्यांच्यातलंच कुणीतरी. तू तू ना काही बाहेर जाऊ नकोस हा. नाही नाही. आणि एक काम कर, सगळे दरवाजे बंद ठेव. काय रे, काय? हे असे हात जोडून का उभा आहेस तू? हात जोडून ते मी देवाकडे देवाकडे प्रार्थना करत होतो मी आपल्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी. ताई, काय झालं नरसू? कुणी मिळालं का? अगं नाही, सगळीकडे शोधलं, कुणी सापडलं नाही. कुणी नाही सापडलं? अरे मग दगडफेक केली कुणी? तेच तर शोधलं होतं ना. मिळाला असता ते खिमाच केला असता. एक मिनिट, मी मम्मा मम्मा तू तुझ्या रूमचे दरवाजे लॉक केलेत ना? नाही. अरे मी खाली अगं होते मग ना. कर ना. ते दगडफेक करणारे आतमध्ये घुसतील ना. मामा तुम्ही दरवाजे बाकी बंगल्यातले सगळे बंद करा. हा चालेल. चल ताई, तुझ्या रूमच्या खिडकी आणि दरवाजे बंद करू. चल चल लवकर. हो. समर, हे बघ, काळजी घे हा. हो हो आणि त्या खिडक्या पण बंद करून घ्या आधी. हो करतो मी. येड्या, अरे मी टक करत होते. हे घे खा. धदली त्याला शोधलं, तुनीत नाही सापडलं. नाही सापडलं? अरे असं कसं होईल? अहो खरंच मामासाहेब, कुणीच नाही सापडलं. तुम्हाला आहे ना भास झाला असं. बस, मला वेळ लागलाय, वेळ लागलाय मला. अरे एवढी दगडफेक झाली मी बघितली आणि मी खोटं बोलतो असं म्हणायचं का तुला? अहो पण पण काय? आता आम्ही काय करू मग? तुम्ही कामाला जा, सगळ्यांचं कामाला जा. तू थांब. दगड गोळा कर, पडलेले पुरावा आहे बाबा तो. पुरावा? तुला काय करायचंय कर, दगड गोळा. जा रे कामाला, चला. बाबने, बाळा, आज तुझा शेवटचा दिवस. संध्याकाळपर्यंत काम नाही झालं ना तर विसर स्वतःला. आज संध्याकाळपर्यंत रक्कम मिळेल नाही ना तर तू कायमचा हरवला म्हणून समज.
गुरुजी 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 मला वाचवा. अरे 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 काय काय झालं काय काय हे मला वाचवा. अहो माझ्या आयुष्याचं पान बंद व्हायची वेळ आली. मला वाचवा गुरुजी, मला वाचवा, मला वाचवा. अरे काय झालं काय एवढं कोणी अवघड डाव टाकला तुझ्यावर अहो माझ्या राशीला दुसरं कोण असणार आहे? आमचं मामासाहेब. त्या रेड्याला दुसरं काही काम नाहीये का? बघा की तर उठसूट हिंडून फिरून एकच जबाबदारी माझ्यावर टाकते ती. त्या रकमानं तर माझा पाक जीव काढलाय. काय रे हे तू पण बबन, साधी तुला एक मुलगी सापडत नाही? होय तर काय, म्हणून माझं लगीन पण ठरलं. आता तुझ्या लग्नाचा काय इथे संबंध? तुम्हीच म्हणला की पोरगी सापडना म्हणून. अरे मी तुझ्या लग्नाचं नाही रे, रकमाचं बोलतोय, रकमाचं. साधी रकमा तुला सापडत नाही? हाय का आता? साधी साधी नाही, लाखात एक, करोडोत एक. राजयोग पाहिजे, सगळं गुण जुळलं पाहिजे ती. अरे तू मी सांगितलेलं मला काय सांगतोय? ठीक आहे, करतो मी तुला मदत. हा, आता मला सांग त्या मुलीचं नाव काय? रकमा. अरे काय नुसतंच रकमा, त्याच्या पुढं मागं काय पान आहे का नाही? नाही, मला फक्त रकमाच सांगितलं यावं. अरे एका पानावरती कोणी डाव खेळतं का? कसा जिंकणार तू? गुरुजी जरा आजूबाजूची इकडची तिकडची पानं जरा बघून सांगा की मला काहीतरी. हे बघ, तू आहेस म्हणून ना, फक्त बबन तू आहेस म्हणून तुला सांगतोय. हा हा. रखमा सुरेश मोरे असं तिचं नाव आहे बर का, आणि ती तुझ्या गावची आहे. गुरुजी एवढ्या हजारो पत्रिकेतनं नाव कसं काय देण्यात राहिलं हो तुमच्या? अरे मूर्खा, लाखो करोडात एक मुलगी आहे ती, लक्षात कशी राहणार नाही माझ्या? हा, आणि त्यात तुम्ही हिमालयात तपश्चर्या करता, त्याच्यामुळे सगळी नावं तुमच्या देण्यात असतील आहे का ना? खरंच देव पावला, ओ देव पावला. गुरुजी आमच्या गावातल्या पोरींची नावच मला माहित नाहीत यावं, पण बाप्या माणसांची सगळ्यांची नावं मला माहित आहे. रकमा सुरेश मोरे, सुरेश मोरे, सुरेश मोरे, सुरेश मोरे, सुरेश मोरे, सुरेश मोरे. अरे काय झालं सांग? गुरुजी आमच्या गावात सुरेश मोरे एकच आहे. अरे पण त्या सुरेश मोरेला मुलगी आहे का? आहे की. अरे मग एकदम सोपं काम झालं की तुझं. सोपं नाही गुरुजी, लय अवघड झालंय आता. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं, आता काय खरं नाही. रकमा सुरेश मोरे म्हणजे सुमीला अजून एक बहीण आहे. माझ्या तात्यांचे एकुलती एक लेक आहे. एकुलती एक आहे म्हणून तात्या माझा लई लाड करतात. अजिबात घाबरत नाही मी तात्याचे. बरं तू बी तुझ्या मम्माचे एकुलते एकच आहेस ना, तर बी किती घाबरतोस? तुझ्या तात्यांमध्ये आणि माझ्या मम्मामध्ये भरपूर फरक आहे. काय फरक आहे? अरे आईचं काहीच कापसासारखं मऊ असतं, एवढं काय घाबरायचंय? मी माझ्या मम्माला किती घाबरतो हे सांगायला आलीस का तू इकडे? तुला माहित नाही का मी कशाला आली ते इथं? तर तेच म्हणतोय मी. नारळी भात राहायला बाजूला, भलतच का सांगत बसलीस? खरं बोललं की कडू लागतं माणसाला. माणसाला खरं पचत नाही म्हणतात ना, ते खरंच आहे बघ. बासा, नारळी भात मी खाऊ का नको? एवढ्या लांब तंगड्या तोडत उगाच आले का मी? हे घे खा. तेच म्हणतोय मी. मग का की मी कुठं हात धरलाय तुझा? राहू दे, अशा कडवट शब्दात बोलणार असतील ना तर खायचंच नाही. अरे राग का काय हो? मुख्यमंत्री साहेब चिडला बाबा. होय साहेब, बघ नाकाचा शेंडा लाल झालाय का? बघू बरं, बघू बघू बघू. साहेब या की खावा. कसं झालंय? माइंड ब्लोईंग, जबरदस्त झाला. एवढी चव कशी काय येते का तुझ्या जेवणाला? अरे मी हाताने बनवते ना म्हणून. अच्छा, सुमे सांग ना. सांगितलं की हाताने बनवते ना म्हणून. ना ते नाही, एवढं सगळं का करतेस तू? आज नारळी भात पण घेऊन आलीस
अरे जेवताना बोलायचं नसते. खा बघू खा. ए, असं नाहीये सुमी. तू नेहमी सांगते सांगते म्हणतेस आणि सांगतच नाहीस. अरे मग सांगते की, एवढी काय घाई आहे. अगं कोणी आणखी यायच्या आत सांग ना पटकन. अरे जेवताना अजिबातच बोलायचं नसते. खा लवकर खा खा. ए सुरेश अरे बोल की काहीतरी बोल एकदाचा. जेवताना बोलायचं नाही असं सुमी म्हणती. सुरेश अरे तू असा करशील कधी वाटलं नव्हतं मला. अरे सुमीचा किती विश्वास आहे तुझ्यावर. बाबन्या तू आता डोसकं फिरू नका सा माझं. अरे डोसकं फिरलं होतं म्हणून तर तू असं केलंयस. अरे काय केलंय मी तू फसवलंयस. लय मोठी फसवणूक केली असं सांगितलं पण नाही. आता सुमीच्या मनाला काय वाटेल. अरे नाही रे बाबा, सुमी म्हणतोय म्हणून जुगार खेळा सुद्धा बंद केलंय म्या. जुगार खेळला असतं तर परवडलं असतं. पण हे असलं मला सुमीचंच लय वाईट वाटतंय आता. ते बिचारीला कळल्यावर तिच्या मनाला काय वाटेल सांग मला. बाबन्या सुमी म्हणते तीच खरंय. तुझ्या डोसक्याचा स्क्रू ढिला झालाय बघ. ते काय पण असू दे पण लय चुकीचं वागलायस तू सुरेश. आई विना पोर लाडात वाढवली. सावत्रायचा ताप नको म्हणून दुसरं लगीन केलं नाही. लाख वेळा बोलून दाखवलं असशील सुमीला तू. आणि तू असं फसवलंस वय तिला. अरे आता असं म्हणजे कसं. दुसरं लगीन केलंयस तू आणि तुला लग्नाला आलेली एक पोरगी आहे ती लपवून ठेवलंस. बाबन्या बाबन्या तू का डोक्या पडला का काय. ए मार नकस. मारत नाही मी. घे तू जाऱ्यात शपथ घे आणि म्हण तुला रखमा नावाची कोण पोरगी नाही. अरे ती तू जाऱ्यात शपथ घे आधी म्हण तुला रखमा नावाची कोण पोरगी नाही म्हणून. बर बाबा मला रखमा नावाची एक पोरगी आहे ती बी लग्नाची. सुरेश अरे हे सांगाय तुला लाज कशी वाटली नाही. अरे अशी लपडी करशील वाटलं नव्हतं तू. आता हे सगळं सुमीला कळालं का नाही की तिला रखमा नावाची बहीण आहे तर तिचं काय होईल विचार केलायस का तू. बाबन्या आता ग बस ना तर ह्या झाऱ्याने टकोर फोडीन तुझं मी. फोड फोड माझं टाळकं फोडून मारून टाक मला एकदाचा. तुला सुमीला फसवायचाय लपवून ठेवायचाय म्हणून तू माझं टाळकं फोडायला निघालायस. अरे सूर्या मी तुला लय चांगला समजत होतो पण तू लय छंदी पंदी निघालास. साधी बोळी सुमी आमची तात्या तात्या म्हणून किती जीव लावती रे तुला. आणि तिचा ह्यो साधा भोळा वाटणारा तात्या महाचाप्टर बनेल रंगेल नादिष्ट माणूस निघाला. देवा आता तुझं झालं का रडून फेकून. आता बोलू मी. तुला बोलाय तोंडच नाही राहिलं आता. आता गप गप बसायचं. आता एक शब्द जर बोला ना तर झाडा टाळक्यात घालीन. आता ऐक माझं. म्या कुठलं लगीन केलं नाही का कुठलं लपडं केलं नाही. आणि मग ती रकमा रखमा म्हणजे सुमी. सुमीचं नावरस नाव आहे रखमा. काय रकमा म्हणजे सुमी. होय तिच्या पत्रिकेत बघितलं नाहीस का तू. म्हणजे सुमीच्या पत्रिकेमध्ये सुमीचं नाव रकमा आहे. होय बोंबला. हो एवढा भारी झालाय नारळी भात. हो मला तर आयुष्यभर तुझ्या हातचं जेवायचंय बघ सुमी. मदत तर तू का आमच्या खानावळीला. त्यापेक्षा तूच ये ना आमच्या घरी. तुझ्या घरी नको बाबा. तुझी मम्मा लय कडक स्वभावची. त्यांच्यात माझा अजिबात पटणार नाही. म्हणून तुझ्या घरी येणं आणि जेवण बनवणं कॅन्सल. मग मी येतो तुझ्या घरी. आयुष्यभर तुझ्या हातचं जेवायला मिळणार असेल तर येईन मी. म्हणजे तुझी मम्मा जीव घेते माझा. एवढी पण वाईट नाहीये हा मम्मा. मी कुठं म्हटलं वाईट आहे म्हणून. पण आपलं कधीच पटणार नाही त्यांच्यासमोर. कडक लक्ष्मी आहेत त्या. पण काही म्हणा सुमे तू केलेली प्रत्येक डिश टेस्टी असते. एवढी चव कशी काय ग. कारण जीव असतो त्यात माझा. म्हणजे आता एवढं बी कळलं नाही का तुला अडाने. मन लावून बनवते मी.
का लावतेस पण एवढा जीव? आता त्याला काही कारण लागतोय. अच्छा, मग कोणीही असलं तरी तू असाच जीव लावतेस का? मी अन्नछत्रच उघडलंय ना. सुमी फक्त तिच्या खास लोकांना जीव लावते. मी आहे का त्या खास लोकांमध्ये? 5 किलोमीटर सायकल चालवत तंगड्या तोडत तुझ्या गावात आले. दगडफेक करून तुझ्यावरचं पहार तोडलं. दोरी लावून कडा चढाव तशी चढून तुला नाणी भात खाऊ घातलाय. ते काय उगाच कडायवर? पायलट. दोन्ही बी सारखंच आहेत माझ्यासाठी. हे सगळं का केलं असं वाटतंय तुला? अगं तेच तर विचारतोय तुला, का केलंस हे सगळं? याड लागलंय मला म्हणून केलं. चल जाते मी, उशीर झालाय मला. सुमे थांब. ही चिटिंग आहे सुमे. तू नेहमी सांगते सांगते म्हणतेस आणि सांगतच नाहीस. आज तुला सांगितल्याशिवाय जाऊच देणार नाही. सुमीवर जोर जबरदस्ती. हाक मारू का तुझ्या मम्माला? मम्मा सॉरी सॉरी सॉरी. आत्ता कसं सरळ आला. सुमीवर कोणी गाजवू शकत नाही, कळलं? जा, दोर सोड. सुमे सांग ना प्लीज. किती भाव खाशील ग? हा? नाही म्हणजे भाव नाही खातेस तू, पण मला ऐकायचंय ग. मी माझं सांगितलं, आता मला तुझं ऐकायचं. सांग ना, मला राहवत नाहीये ग आता. प्लीज सांग ना, का करतेस हे सगळं? सांगू? सांग ना. तुझ्यासाठी येड्या. बाबन्या, आज जर तू रखमा शोधून आणली नाही ना तर तुझी काही खैर नाही. उतर खाली. मला बघून पळून चालला होता का? हेल्मेट कुठे? रखमा रखमा कुठे आहे? मामासाहेब, ए मामासाहेब जाऊ दे, रखमा कुठे सांग. रकमा सापडली. सापडले? असं थोबाड पाडून का सांगते? मामासाहेब, तिचं नाव ऐकल्यावर तुमचं थोबाड पडणार आहे. अरे इतके दिवस नाव ऐकतोच की, आता परत कसलं नाव? खरं नाव. अहो, रकमाचं नावच नाव रकमा आहे. अरे मग खरं नाव काय? अर्थात नावात काय आहे? ती सापडली ना. हो. शाबाश, मला खात्री होतीच तू तुझी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणार. अरे या मामासाहेबाचा एकमेव जबाबदार शिष्य आहेस तू. कुठे रखमा? कुठे कुठे ती? अहो मामासाहेब, तुम्हाला माहिती आहे ती. तुम्ही बोललाय तिच्या बरोबर. अरे ती नाही रे बाबा, ती बावळट मुलगी होती. तो पत्ता चुकीचा होता, खुद्द संख्ये गुरुजींनी सांगितलं ना. अहो मामासाहेब, मी बावळट रकमाबद्दल नाही बोलत, मग खमकी रकमाबद्दल बोलतोय. खमकी रखमा कोण? सुमी. सुमी? हे का नाव? सुमी म्हणजे ती लाडू आली? हो. बाबण्या, तू उगाच कुणातरी नाव चिकटवू नको रखमा म्हणून. अहो मामासाहेब, खरंच की सुमीच रकमा आहे. सुमीचं नावच नाव रकमा आहे. सुमीच नाव. मामासाहेब. अरे काय झालं? हा ताई तू हो, काय झालं सांग ना. कुठं? काय काय नाही. रखमाचं काय झालं? सापडली की. सापडली? खरंच? मला खात्री होतीच. नरसू मला ओवाळणी म्हणून रखमा देणार म्हणजे देणार. त्याचा शब्द पाळणार. होत आहे. तुझी काळजी माझी काळजी, तुझी इच्छा माझी इच्छा. अरे रखमा कोण आहे? हा, कोण आहे ती होणारी मिसेस मुख्यमंत्री?
कसं असतं ताई, काही गोष्टी आपल्या नशिबात मनाविरुद्ध घडतात, पण त्याला कोणीच काय करू शकत नाही ना. अरे रखमा कुठे आहे सांग ना आधी. ताई त्याचं काय आहे, मला मिसेस मुख्यमंत्री कोण आहे ते आधी सांग. सुमी ती लाडूवाली. काय ती लाडूवाली?